पोलीस स्टेशन राणा प्रतापनगर येथे एक घरफोडी दाखल होती। त्यात चांदीचे वस्तू गेलेल्या होत्या। त्यामध्ये आपण 2 आरोपी अटक केलेले आहेत। एकाचं नाव राहुल बाबाराव लोंढे, वय 26 वर्ष, हे राहणारा इंद्रप्रस्थनगर सोनेगाव येथे, आणि दुसरा आहे दीपक महेश बागडे, वय 21 वर्ष, हा मंगल बौद्ध विहाराजवळ पंचशील नगर पोलीस स्टेशन MIDC येथील आहे। त्यांच्याकडून आपण 460 ग्राम चांदीचे दागिने, त्यात अत्तरदानी, वाट्या, हळदी कुंकू ठेवायची कुयरी अशा प्रकारचे 7 वस्तू जप्त केलेल्या आहेत आणि 2 पॅटर्न कंपनीचे घड्याळ आहेत। अशा 27,500 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे। आणि त्याच आरोपीकडून आपण एक दुसरा गुन्हा आहे 330/2025, हा व्हेकल चोरीचा गुन्हा आहे। मोटरसायकल ड्यूक कंपनीची, ही 95,000 रुपयाची आपण त्यांच्याकडून जप्ती केलेली आहे। असा एकूण 1,22,500 रुपयाचा मुद्देमाल या दोन्ही आरोपीकडून आपण जप्ती केला आणि दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे। याच्यामध्ये कुठल्या अधिकाऱ्यांनी काम केलं आहे आणि कुठल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आलेली आहे? सदरची कारवाई ही माननीय CP साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच DCP S रेड्डी सर, झोन 1 आणि ACP श्री शेडके सर यांच्या मार्गदर्शनाखाली राणा प्रतापनगरचे DB पथकाचे API तांबे व तपास पथक यांच्याकडून करण्यात आलेले आहे। या अगोदरचेही त्यांच्यावरती गुन्हे दाखल आहेत की काय, कुठल्या पोलीस स्टेशनला गुन्हे वगैरे आहेत काय? नागपूर हद्दीत एक गुन्हा यांच्यावर दाखल आहे पोलिसांचा, आणि हा दुसरे 2 गुन्हे आता दाखल आहेत। यांना कोर्टात पेश केले असता किती दिवसाचा PCR वगैरे मिळालेला? त्यांना आज अटक करण्यात आलेली आहे। PCR साठी उद्या कोर्टात हजर करणार।